बी जे पीवाल्या सर्व कार्यकर्त्यांना, विशेष करून देवेंद्र फडणवीस, गडकरी पितामह आणि प्राईम मिनिस्टर मोदी साहेब यांना आदराचा दंडवत प्रणाम. आता आपण सध्या घाटकोपरच्या घरात आहे. बघा इकडे आपल्याकडे साईबाबांची अतिशय दिव्य चूल आहे घरामध्ये ही, आणि ह्या दिव्य चुलीवरती आपण सर्व काही जगाची यंत्रणा चालवत असतो साईबाबांच्या ध्वनीतून. तर अलीकडच्या काळामध्ये पृथ्वी बचाव योजना आपण हाती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये बरीचशी झाडं लावत आहे आपण. मी स्वतःही 400 झाडं लावली. कामगार धरून जास्त झाडं लागलीत ती आपली. आता ते मोठी होतील, त्यांची गणना होईल, त्याचे बोर्ड वगैरे सगळे तुम्हाला पाठवेल. किती तारखेला झाडं लावलीत, कशी वाढ झाली. गायींचे काही प्रकल्प हाती घेतलेले आहेत आपण NGOतर्फे. आणि बिझनेसमध्ये काय आपल्याला पाहिजे तसं यश नाही आहे आता सध्याच्या काळात. पण आपण बिझनेस आता ते शून्यापासून सगळे बिझनेस तयार करत आहे. म्हणजे प्रभू रामचंद्र कदम यांचं एक अतिशय आवडतं गाणं आहे. त्यांनी मला ते तिरंगाच्या आसपास 26 किंवा 15 ऑगस्टला पाठवलेलं गाणं आहे की झिरो दिया मेरे भारत में. तर तेव्हा आपण आपली ईमेल ID पण चेंज केली, भारतविधाता00.com gmail.com आहे आपण. आणि अशा प्रकारे तिरंग्याचं काम कालपासून चालू केलं आहे मी. तिरंग्यामध्ये अतिशय प्रभावी काम करत आहोत आपण आता सध्या. पूर्ण भारतच काय पण विश्वातील सर्व जन समुदाय, प्राणी, अतिसूक्ष्म जीव आणि पंचमहाभूते यांचासुद्धा आपण उद्धार करत आहे त्याच्यामध्ये तिरंग्याच्या माध्यमातून. तर 15 ऑगस्टपर्यंत ते कार्य माझं पूर्ण होईल असा मी प्रयत्न करत आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये आपण दररोज एक नवीन आविष्कार शोधत आहोत. पण ते आपल्या औद्योगिक जीवनामुळे किंवा अनेक उद्योगांचे समूह आपण राबवत असल्यामुळे आपल्याला सायंटिफिक अभ्यास करायला जवळजवळ 2034 उजळेल असं वाटते. 2032चीच ग्वाही आहे ज्ञानेश्वरांची. आणि अशा प्रकारे आपण भारत देश सशक्त करता करता विश्वाची माझे खरं ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील अतिदिव्य पंक्तींचा साक्षात्कार करत करत भारत हा अतिशय दिव्य राष्ट्र आणि त्याच्यानंतर विश्व हे माझी घरं ह्या व्याख्या आपण पूर्ण करत आहोत. ओके रामभाऊ. तर अलीकडच्या काळामध्ये शत्रुपक्ष, विरोधी पक्ष खूप त्रास देतात मला. भयंकर अफवा वगैरे पसरलेल्या आहेत आपल्याविषयी, आपल्या पार्टीविषयी. पण विरोधी पक्षाची डाळ आपल्या मोदी साहेबांसमोर शिजेल असं मला वाटत नाही. कारण की विरोधी पक्षाकडे काही आधार आणि समतोल नाही. आपला प्रत्येक सामान्य कार्यकर्ता, आता बघा मी अतिशय सामान्य माणूस आहे. ओके, माझं उत्पन्न जास्तीत जास्त किती असेल 1 लाखाच्या आत. तरी पण मी वेळेत वेळ काढून GST भरत आहे, IT फाईल भरत आहे, गव्हर्मेंटची कामं मी करत आहे. मला 1 रुपयाचं उत्पन्न नाही NGOमध्ये, तरी पण मी ते काम करत आहे. आता येणाऱ्या काळामध्ये मी गणपतीचं मंदिर बांधणार आहे लवकरात लवकर. ओके. आणि BJPने काही मंदिरांना म्हणजे 1000 ते 5000 मंदिरांना जीर्णोद्धार दिल्याबद्दल मी इंद्रदेव फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांचा मी खूप खूप आभारी आहे. कारण की देवाशिवाय कुठलंही पान हलत नाही पृथ्वीवरचं. ओके. आता हा चहा मी मुद्दाम उकळत ठेवलेला आहे. हा मोदी साहेबांची वाट बघत आहे. इकडे मोदी साहेबांची हजेरी आपल्या घरात येत नाही अजून. म्हणजे बऱ्याच महाराष्ट्रातल्या बऱ्याच कार्यकर्त्यांची हजेरी आलेली आहे. कारण की कसं आहे, आपल्या महाराष्ट्रातील मातीला न जाणे कुठल्या राज्यकर्त्यांची चाहूल खुणासुद्धा अतिशय सूक्ष्म वाटतात. कारण की महाराष्ट्रातली माती ही अतिश्रेष्ठ आहे आणि ती ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यभूमीतील, संतांच्या भूमीतील असल्यामुळे इथे राजासुद्धा प्रजाच असतो. राजालासुद्धा प्रजेसारखीच किंमत आहे महाराष्ट्रामध्ये. ओके. तर हे असं विशेष ज्ञान, अलौकिक ज्ञान आपण दत्तमाऊलीच्या कृपेने प्रकट करत असतो. आणि त्यातूनच येत्या काळामध्ये आपण निळावंती सिद्ध भविष्यवाणीद्वारे BJP, RSS आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला अतिउज्ज्वल यशाची गाथा देणार आहोत. ओके. म्हणजे मी स्वतःला उद्योगपती बोलत नाही आहे किंवा मी कुठलीही अशी पदधारणा करत नाही आहे. पण मला ते जसं माझ्या रक्तात संचारलं आहे ते झंझावात, त्याप्रमाणे मी दररोज 1-2 उद्योगाची स्थापना आणि त्यांचं स्थापत्यशास्त्र नव्या पिढीला काही कॉलेजवर देणार आहे. समाज कल्याण
मंत्रालयातर्फे आणि भारतामध्ये आमूलाग्र बदल करणार आहोत. नव्या पिढीची वाढत्या पिढीची गरज आणि त्यांचा असणारा कल त्याप्रमाणे आपण सर्व काही करत आहोत. ओके. जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर.